आता इथपर्यंत काय होता, कंटिन्युअस पास्ट टेन्स होता मित्रांनो. ठीक आहे. आता आपण पुढचा टेन्स बघ. ह्या तिन्ही टेन्स मी याच्यात एकत्रच घेतलेले आहेत, लक्षात घ्या, लहान लहान आहेत. आता आपण घेणार आहेत पास्ट परफेक्ट टेन्स, ज्याला आपण पूर्ण भूतकाळ असं म्हणतो. पूर्ण भूतकाळ त्याला आपण म्हणतो, लक्षात घ्या. आता याच्यात बघा रचना काय आहे याची, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. आता याच्यात एकच काय आहे, एकच वर्ब आहे. कोणतं, सहाय्यकारी क्रियापद, कोणतं, हॅड आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हॅड दिसतंय, बरोबर आहे. मग याच्यात काही 2 किंवा 3 सहाय्यकारी क्रियापद नाही, एकच दिसतंय. हॅड हा कॉमन वर्ब असतो. काय सांगितलं, हॅड हा कॉमन वर्ब असतो. तो एकवचनीला पण येतो, अनेक वचनीला पण येतो. लक्षात आलं. मग इथं काय रचनेवर काही विशेष नाही, फक्त रचना लक्षात ठेवायची. याची रचना काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 अशी रचना आहे. मग इथं बघा, आय हॅड रिटन, वी हॅड रिटन, यू हॅड रिटन, यू हॅड रिटन, ही हॅड रिटन, शी हॅड रिटन, इट हॅड रिटन, दे हॅड रिटन. सगळ्यासोबत काय आले, एक रचना आले. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 ही त्याची रचना आहे. कशाची, परफेक्ट पास्ट टेन्सची. आता इथं बघा रूल बघा, एकाच वाक्यात जेव्हा, म्हणजे हा त्याचं डेफिनेशन म्हणूयात आपण, एकाच वाक्यात जेव्हा 2 भूतकालीन घटना घडलेल्या असतात, रूल पण म्हणूयात आणि त्याला हे पण म्हणूयात, पण रूल म्हणण्यापेक्षा डेफिनेशनचा पण पार्ट त्याच्यात आहे, बघूयात. एकाच वाक्यात जेव्हा 2 भूतकालीन घटना घडलेल्या असतात, अशा वेळी आधी घडलेल्या घटनेसाठी पूर्ण भूतकाळ व नंतरच्या घटनेसाठी साधा भूतकाळ वापरला जातो. म्हणजे 2 क्रिया जर घडलेल्या असतील आणि जी क्रिया, लक्षात घ्या बरं का, परफेक्ट पास्ट टेन्समध्ये आई कंटिन्युअस मधून बाहेर या. आता गोंधळ घालायचा नाही, मुलं खूप गोंधळ घालतात. आपण अगोदर कंटिन्युअस पास्ट टेन्स बघितला, आता आपली गाडी कुठे थांबली, येऊन परफेक्ट पास्ट टेन्समध्ये. लक्षात घ्या, जेव्हा 2 घटना घडलेल्या असतील पास्ट टेन्समध्ये, जी घटना आधी घडलेली असते, चालू असते नाही, जी घटना आधी घडलेली असते ती परफेक्ट पास्ट टेन्समध्ये असते, आणि जी घटना नंतर घडते ती साध्या भूतकाळात असते, बरोबर आहे. जी आधी घडलेली असते ती परफेक्ट पास्ट, आणि जी नंतर घडते बस. आता इथे बघा, इंग्रजी व्याकरणात पूर्ण भूतकाळ कधीच एकटा वापरला जात नाही. ग्रामरमध्ये तो नेहमी साध्या भूतकाळासोबत येतो. म्हणजे परफेक्ट पास्ट इज ऑलवेज अकर विथ सिंपल पास्ट. पास्ट हा नेहमी सिंपल पास्ट टेन्स सोबत येतो, पास्ट टेन्स सोबत येतो. आता इथे बघा, क्लिअर. चलो नेक्स्ट फॉर एक्झाम्पल बघूयात. आता वी हॅड रिच्ड आवर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. आता याच्यात बघा 2 क्रिया आहेत, जी आधी घडलेली आहे आणि जी नंतर घडलेली आहे. लक्षात घ्या, वी हॅड रिच्ड आवर हॉटेल, आणि बिफोर इट स्टार्टेड रेनिंग म्हणजे पाऊस सुरू होण्यापूर्वीच आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलेलो होतो. पहिली क्रिया कोणती आहे, फर्स्ट आहे, कोणती, परफेक्ट पास्ट, फर्स्ट ही आहे, आणि सेकंड कोणती आहे, हे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर एका वाक्यात परफेक्ट पास्ट असेल आणि बिफोरच्या क्लॉजमध्ये जर रिकामी जागा दिली असेल, तर तिथे डोळे झाकून सिंपल पास्ट टेन्स लिहायचा. परत लक्षात घ्या, जर एका वाक्यात 2 क्लॉज असतील, एक क्लॉज परफेक्ट पास्ट असेल आणि दुसरा बिफोरचा क्लॉज असेल, बिफोरच्या क्लॉजमध्ये जर रिकामी जागा असेल आणि रिकामी जागा तुम्हाला भरायला सांगितली असेल, तर तिथे डोळे झाकून सिंपल पास्ट टेन्स लिहायचा. या उलट तर 2 क्लॉज असतील, एक क्लॉजमध्ये सिंपल पास्ट असेल आणि रिकाम्या जागेसोबत तुम्हाला आफ्टर दिलेला असेल, तर आफ्टरचा क्लॉज डोळे झाकून परफेक्ट पास्ट टेन्स भरायचा. लक्षात घ्या, पुढे घेणार आहेत आपण. क्लिअर. म्हणजे पहिली घटना, दुसरी घटना, लक्षात आलं. पुढे याच्यात डिस्टर्बिंग वगैरे ॲक्शन नाही बरं का, लक्षात घ्या. चालू आणि घडली असं नाही येते, ऑलरेडी घडलेली असते. ठीक आहे. व्हेन माय अंकल रीच द स्टेशन, फर्स्ट ॲक्शन, द ट्रेन हॅड ऑलरेडी डिपार्टेड. ही एक लक्षात घ्या, व्यवस्थित बघूयात. व्हेन माय अंकल रीच द स्टेशन, सिंपल पास्ट आहे, माझ्याकडे लक्ष दिलं नाही, हे सेकंड ॲक्शन आहे. आणि द ट्रेन हॅड ऑलरेडी डिपार्टेड, परफेक्ट पास्टची ॲक्शन ही फर्स्ट असते. म्हणजे लक्षात घ्या, व्हेन माय अंकल रीच द स्टेशन, जेव्हा माझे काका स्टेशनवर पोहोचले, तेव्हा द ट्रेन हॅड ऑलरेडी डिपार्टेड, तर ट्रेन अगोदरच निघून गेलेली होती. अगोदर ट्रेन निघून गेलेली होती, तर अगोदरचं वाक्य कोणतं येईल, परफेक्ट पास्टचं येईल, म्हणजे फर्स्ट ॲक्शनचं येईल. ते लक्षात घ्या. लिहिण्याचा क्रम कसाही असो बरं का, मी तुम्हाला काय सांगितलं, रायटिंग इज डझंट मॅटर, ॲक्शन इज मॅटर्स, ॲक्शन मॅटर्स. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे बघा, शी हॅड हर लंच बिफोर वी केम.
शी हॅड हॅड हर लंच बिफोर वी केम. लक्षात घ्या, आता इथे डबल हॅड आला आहे. जर एकाच वाक्यात दोन हॅड आले तर तो परफेक्ट पास्ट टेन्स असतो. एकाच वाक्यात जर दोन हॅड आले तर तो परफेक्ट पास्ट असतो. एक हॅड सहाय्यकारी क्रियापद आणि एक हॅड V3. शी हॅड हॅड हर लंच. हा हॅड काय, हा हॅड आहे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आणि हा हॅड आहे V3. एवढं लक्षात घ्या. हा हॅड आहे V3 आणि आहे हेल्पिंग वर्ब. झालं, पुढे लक्षात आलं. मग ही फर्स्ट ॲक्शन आहे. अगोदर तिने जेवण करून घेतलेलं होतं, म्हणजे आमच्या येण्यापूर्वीच तिने जेवण केलेलं होतं. जेवण केलेलं होतं फर्स्ट ॲक्शन येणार. आम्ही आलो ही सेकंड ॲक्शन आहे. पुढे राकेश हॅड लर्न फ्रेंच बिफोर ही वेंट टू फ्रान्स. म्हणजे फ्रान्सला जाण्यापूर्वीच राकेश फ्रेंच भाषा शिकलेला होता. फ्रेंच भाषा शिकलेला होता हा क्लॉज परफेक्ट पास्टचा काय येणार, फर्स्ट येणार. आणि बिफोर ही वेंट टू फ्रान्स हा सेकंड ऑप्शन येणार, सेकंड ॲक्शन येणार. लक्षात आलं का? व्यवस्थित बघा, याच्यावर खूप क्वेश्चन्स विचारतो आयोग. याच्यावर आयोग खूप क्वेश्चन विचारतो. पुढे बघा, द पेशंट हॅड डाईड बिफोर द डॉक्टर अराइव्ड. द पेशंट हॅड डाईड. फर्स्ट ॲक्शन ही पेशंट अगोदरच वारलेला होता, म्हणजे डॉक्टरच्या येण्यापूर्वीच पेशंट दगावलेला होता, वारलेला होता. म्हणजे हा फर्स्ट ॲक्शन झाली. बिफोर द डॉक्टर अराइव्ड ही सेकंड ॲक्शन झाली. लक्षात घ्या. मग भूतकाळात जेव्हा दोन घटना घडलेल्या असतात, म्हणजे जी घटना आधीच घडून गेलेली असते ती परफेक्ट पास्टमध्ये असते, आणि जी नंतर घडलेली असते ती सिम्पल पास्ट टेन्समध्ये असते. लिहिण्याचा क्रम कसाही असू देत, लिहिण्याचा क्रम कसाही असू देत. हे वाक्य एकदा व्यवस्थित बघा, ही वाक्य एकदा व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील ती. चला पुढे बघा, पुढे बघा. कुणाचं खूप तहान लागते, पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं, आणि ते मस्ट आहे, पिलंच पाहिजे. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिलंच पाहिजे, 5 लिटर ॲटलिस्ट. ठीक आहे, पुढे बघा, तेव्हा स्किन आपली चांगली राहते. आता पुढे बघा, क्लिअर, ही वाक्य क्लिअर झालीत, सगळ्यांना लक्षात आली ती वाक्य, सगळ्यांना लक्षात आली ती वाक्य, व्यवस्थित घ्या. नेक्स्ट पुढे बघा, भरपूर वाक्य दिलेली आहेत, म्हणजे जेणेकरून प्रश्न मिस होण्याचं कारणच नाही, प्रश्न चुकण्याचं कारणच नाही. ही अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM. ही अराइव्ड म्हणजे ही सेकंड ॲक्शन आहे, बरोबर. बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. परंतु सिनेमा हा अगोदरच चालू झालेला होता, म्हणजेच ही फर्स्ट ॲक्शन आहे. अगोदर काय होतं, सिनेमा चालू झालेला होता. क्लिअर, फर्स्ट ॲक्शन. दुसरं ॲक्शन दुसरं वाक्य बघा 7 नंबरचं. महेश हॅड लेफ्ट बिफोर प्रशांत अराइव्ड. बिफोरचा क्लॉज जर सिम्पल पास्ट असेल तर आधीचा जो क्लॉज असतो तो परफेक्ट पास्ट असतो, लक्षात घ्या. सेकंड ॲक्शन. द गोलकीपर हॅड इंज्युअर्ड हिज लेग अँड ही कुडंट प्ले. आता कसं आहे लक्षात घ्या, फर्स्ट ॲक्शन आहे, म्हणजे तो अगोदर इंज्युअर्ड झाला होता, नंतर तो खेळू शकला नाही, ही दुसरी ॲक्शन आहे, बरोबर आहे. अगोदर तो इंज्युअर्ड झाला, फर्स्ट ॲक्शन ही घडली, त्याला इंजुरी झाली, नंतर तो खेळला नाही, ही सेकंड ॲक्शन आहे. राहुल हॅड लिव्ड इन अमेरिका फॉर 12 years व्हेन आय मेट हिम. बरोबर आहे, म्हणजे जेव्हा मी राहुलला भेटलो तेव्हा राहुलला अमेरिकेला राहून 12 वर्ष झालेली होती. फर्स्ट ॲक्शन सेकंड ॲक्शन लक्षात घ्या, फर्स्ट ही आहे, सेकंड ही आहे. ऑलरेडी त्याला 12 वर्ष झालेली होती, बरोबर आहे ना. नंतर मी त्याला भेटलो ही सेकंड ॲक्शन आहे. पहिले त्याला 12 वर्ष होऊन गेलेली होती, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे कोणती कोणती टाईम एक्सप्रेशन त्यामध्ये येतात तुमच्या लक्षात येईल. सगळ्या प्रकारची मी वाक्य घेतली आहेत, म्हणजे तुमच्या म्हणजे आयोगाने जे विचारलेले प्रश्न आहेत त्याच्यातून तुमच्या नजरेतून काहीही सुटता कामा नाही. पुढे, बाय द टाईम शी गॉट द टेलिग्राम हर मदर हॅड डाईड. आता हर मदर हॅड डाईड ही फर्स्ट ॲक्शन आहे, बरोबर आहे का नाही. तिची आई ऑलरेडी वारली होती, म्हणजे तिला टेलिग्राम मिळेपर्यंत, पत्र मिळेपर्यंत तिची आई वारलेली होती. ही सेकंड ॲक्शन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. बाय द टाईम द पोलीस अराइव्ड ऑन द स्पॉट द थ्यूज हॅड फ्लेड. फर्स्ट ॲक्शन आहे, म्हणजे त्या स्थळावर पोलीस येईपर्यंत चोर आधीच पसार झालेले होते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सेकंड ऑफ फर्स्ट सेकंड
ॲक्शन ही आहे. फर्स्ट ॲक्शन कोणती आहे? चोर आधीच पसार झालेले होते, पळालेले होते. इट वॉज द फर्स्ट टाईम, वॉज द फर्स्ट टाईम अशी रचना असेल, इट वॉज द फर्स्ट टाईम अशी रचना असेल तर पुढे डोळे झाकून पास्ट परफेक्ट टेन्स लिहायचा. इट इज द फर्स्ट टाईम, इट इज द सेकंड टाईम, इट इज द थर्ड टाईम असं असेल तर पुढे डोळे झाकून परफेक्ट प्रेझेंट टेन्स लिहायचं. गेलो आहेत आपण, फक्त व्यवस्थित नोट्स वाचा, लेक्चर केल्यानंतर व्यवस्थित नोट्स वाचा, लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. इट वॉज द फर्स्ट टाईम आय हॅड टॉक टू नदीम आउटसाइड द ऑफिस, हॅड टॉक्ड. लक्षात आलं? म्हणजे ही सेकंड, इथे सेकंड ॲक्शनचा संबंध मला तसं येत नाही फर्स्ट सेकंड ॲक्शनचा. ठीक आहे. रिलेव्हन्स वाक्य लक्षात घ्या. पुढे वेन दे रिच द एअरपोर्ट द प्लेन हॅड ऑलरेडी टेकन ऑफ. जेव्हा ते एअरपोर्टला पोहोचले तेव्हा प्लेन ऑलरेडीच उड्डाण करून निघून गेलेलं होतं. ही फर्स्ट ॲक्शन झाली. ठीक आहे. आणि ही सेकंड ॲक्शन झाली. म्हणजे विमान निघून गेल्यानंतर ते आलेत ना, म्हणून याला सेकंड म्हणतात. लक्षात घ्या. पुढे आय हॅड नेव्हर सीन सच साईट्स अंटिल आय वेंट टू लंडन. आय हॅड नेव्हर सीन सच साईट्स अंटिल आय वेंट टू लंडन. म्हणजे लंडनला जाईपर्यंत असे दृश्य मी बघितलेले नव्हते. म्हणजे हे पहिले ॲक्शन आहे, फर्स्ट ॲक्शन. आणि ही अंटिल आय वेंट टू लंडन ही सेकंड ॲक्शन आहे. लक्षात घ्या. मग ही वाक्य व्यवस्थित बघा, ही सगळी वाक्य व्यवस्थित बघा. बोलण्याचा त्याचा सेन्स काय आहे, त्याच्यात काय काय टाईम एक्सप्रेशन्स आलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ते इमिजिएट लक्षात येतील. क्लिअर? चलो नेक्स्ट. पुढे बघा. या घटकावर MPSCने गतकालीन वर्षामध्ये विचारलेले प्रश्न. हा प्रश्न सोडवण्याच्या आधी आपण बॅक जाऊयात, वाक्य बघूयात, म्हणजे आपल्या लक्षात येतील सगळं. वाक्य बघा व्यवस्थित, आपल्या लक्षात येतील ते वाक्य सगळी. ठीक आहे ना? तर वाक्य लक्षात येणं हा भाग खूप महत्त्वाचा आहे. पुढे एकदा ही याच्यावर पण नजर टाका, त्याच्यावर देखील नजर टाका. ठीक. हां, चलो नेक्स्ट. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. करेक्ट सेंटेन्सेस म्हटले बरं का आपल्याला. हां, ABC आहे. आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश्ड माय वर्क. मी तुम्हाला सांगितलं होतं आफ्टरचा क्लॉज हा परफेक्ट पास्ट असतो. आफ्टरच्या क्लॉजमध्ये काय असतो? परफेक्ट पास्ट असतो. आणि आधी काय येईल मग? सिम्पल पास्ट येईल. आहे का? मेट V2 आहे. म्हणजे हे वाक्य 100% बरोबर आहे. आफ्टरचा क्लॉज हा परफेक्ट पास्ट असतो, बिफोरचा क्लॉज हा सिम्पल पास्ट असतो. पण ॲक्शनमध्ये रिलेव्हन्स असेल तर बिफोर हा परफेक्ट पास्टमध्ये सुद्धा येतो, पण संदर्भ त्याच्यात पास्ट टेन्सचा असतो, सिम्पल पास्टचा. तेही लक्षात घ्या. पुढे वेन आय फर्स्ट, सीइंग नाही पाहिजे, इथे सॉ पाहिजे. ठीक आहे. हे वाक्य चुकलेलं आहे. वेन आय फर्स्ट सॉ हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. वेन आय फर्स्ट सॉ हिम आय थॉट ही वॉज अ लॉयर. हे वाक्य चुकलेलं आहे. म्हणजे कुठे कुठे बी आहे, जिथे जिथे बी आहे ते उडवा. हे दोन गेलेत, हे दोन गेलेत. इथं जर बी राहिला असता हे पण गेलं असतं, म्हणजे एकच ऑप्शन बरोबर आला असतं, असा त्याचा अर्थ आहे. तिसरं वाक्य बघा. ही जॉईंड आफ्टर हॅड हॅड, अरे एकच हॅड याच्यात. ही जॉईंड आफ्टर. हे वाक्य कसं पाहिजे माहिती आहे का? हे वाक्य चुकलं आहे. हे करेक्शन कसं येईल माहिती आहे का? ही जॉईंड आफ्टर ही हॅड हॅड हिज डिनर. हे वाक्य असं पाहिजे. बरोबर? म्हणजे इथे परफेक्ट पास्ट पाहिजे, परफेक्ट पास्ट पाहिजे, परफेक्ट पास्ट पाहिजे, असं वाक्य पाहिजे. म्हणजे बी आणि सी चुकला, गेलं की मग आपलं उत्तर, म्हणजे सी पण गेला. ठीक आहे. मग कोणतं उत्तर आलं याचं? याचं उत्तर आलं 1. कसं उत्तर येतं ते पण बघा, त्याच्यात काय करेक्शन पाहिजे हे देखील बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इमिजिएट तो भाग लक्षात येईल. क्लिअर? पुढचं बघा. वी डायजेस्ट आवर हॉटेल बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. बिफोरच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट असेल तर इकडे डोळे झाकून परफेक्ट पास्ट भरायचा. म्हणजे हॅड प्लस V3 तुमचं उत्तर पाहिजे. हॅड प्लस V3 कुठे बघा? हॅड रिच्ड इथे आहे, रिच्ड नाही, वेअर रिचिंग नाही, ट्राय टू रिच नाही. म्हणजे आन्सर ऑप्शनमध्ये सी कुठे बघा? आन्सर ऑप्शनमध्ये सी आहे 2 मध्ये. तर मग याचं उत्तर काय आलं? याचं उत्तर आलं 2. लक्षात घ्या. हे ट्रिक्स आहेत सगळ्या. टेन्स लक्षात ठेवायचा. बिफोरच्या क्लॉजमध्ये इट स्टार्टेड आहे, ING नाही, स्टार्टेड हा वर्ब आहे, रेनिंग हा ऑब्जेक्ट आहे, तो तिथे नाऊन आहे ॲज अ जिरंड. शिकणार आहे आपण नॉन फायनाईट वर्बमध्ये. 130चं उत्तर काय आलं मग? 2 आलं. नेक्स्ट. पुढे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स विचारला आहे आपल्याला. बॉक्स का करतो की जेणेकरून आपलं चुकू नये.
करेक्ट विचारला आहे का इनकरेक्ट विचारला आहे त्याच्यावर आपला जास्त जोर असला पाहिजे. ABC मध्ये दिले ऑप्शन बघा. आय वॉज शुअर दॅट आय हॅड मेट हिम बिफोर. आय हॅड मेट हिम बिफोर बघा इथं सिम्पल पास्ट आहे. आय हॅड मेट हिम बिफोर, मला खात्री आहे मी त्याला आधी भेटलेलो होतो, पूर्वी भेटलेलो होतो. आता इथे बिफोर लक्षात घ्या, इथं कंजंक्शन नाही आहे. ठीक आहे. हां, आय वॉज शुअर दॅट आय हॅड मेट हिम बिफोर, मी त्याला पूर्वी भेटलेलो होतो असा त्याचा अर्थ आहे. इथं ॲडव्हर्ब येतो. बिफोर इथं काय आहे, ॲडव्हर्ब आहे, लक्षात घ्या. ठीक. परफेक्ट पास्ट सिम्पल पास्ट आहे. पहिलं वाक्य बघा. ऑन माय बी बघा. ऑन माय लास्ट व्हिजिट टू विक्स्टन आय फाउंड दॅट द विलेज डिडंट चेंज मच. आता बघा, ऑन माय लास्ट व्हिजिट टू वेक्स्टन आय फाउंड आहे बरोबर आहे. हा सिम्पल पास्ट आहे बरोबर. पहिली घटना जी घडलेली ती परफेक्ट पास्टमध्ये आलं पाहिजे. दॅट द विलेज डिडंट चेंजच्या ऐवजी काय पाहिजे, हॅडंट चेंज्ड असं पाहिजे. काय पाहिजे, हॅडंट चेंज्ड पाहिजे. म्हणजे हे वाक्य चुकलं. सिम्पल पास्टच्या ऐवजी तिथे काय पाहिजे, परफेक्ट पास्ट पाहिजे. परफेक्ट पास्ट पाहिजे. पास्ट पाहिजे, लक्षात घ्या. पुढे म्हणजे दुसरं चुकलं. बी कुठे कुठे बघा, जिथं बी असेल ते उडवा, म्हणजे हे एकच आहे. ती बघा, शी ॲडमिटेड दॅट शी हॅज स्टोलन द वॉच. आता शी ॲडमिटेड हा पास्ट आला, मग दॅटच्या क्लॉजमध्ये काय यायला पाहिजे, म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे. जर स्पोकन पार्टमध्ये आता हे काय बघा, रिपोर्टिंग वर्ब जर पास्टमध्ये असेल तर कलेक्टिव्ह नंतरचा क्लॉज हा पास्टमध्येच यायला पाहिजे. इथे परफेक्ट प्रेझेंटच्या ऐवजी परफेक्ट पास्ट पाहिजे. परफेक्ट पास्ट पाहिजे, म्हणजे हॅज स्टोलनच्या ऐवजी काय पाहिजे, हॅड स्टोलन पाहिजे. हे पण गेलं. ठीक आहे ना. मग कोणतं उत्तर बरोबर आलं, फक्त ए बरोबर आलं. क्लिअर. प्रश्न क्रमांक 131 उत्तर काय आलं मित्रांनो, एक आलं. क्लिअर. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 132 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स म्हटलं आहे आपल्याला. ठीक आहे. आय एम नॉट, ABC आहे. आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर. आय एम नॉट अंडरस्टँडिंग. अंडरस्टँड हा स्टेटिव्ह वर्ब आहे. अंडरस्टँड हा ING फॉर्ममध्ये येत नाही. फॉर्ममध्ये येत नाही. तिथे काय पाहिजे, आय एम नॉटच्या ऐवजी आय डू नॉट पाहिजे. आय डू नॉट असं पाहिजे. पहिलं वाक्य चुकलं. आपलं. मग ए कुठे कुठे बघा, ए गेला. आलं की आपलं उत्तर बी आणि सी उत्तर यायला पाहिजे. आल तर होतं नाही, कारण ए चुकलं आहे. आपलं उत्तर काय येईल, बी आणि सी येईल. कसं बघा, आता बी आणि सी कसं येईल ते बघा. ही अराइव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. हे वाक्य घेतलं होतं का आपण, बट द फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. फर्स्ट ॲक्शन आहे परफेक्ट पास्टची, अगोदर सिम्पल पास्ट आहे का बघा. सेकंड ॲक्शनमध्ये ही अराइव्ड ॲट द थिएटर, सेकंड ॲक्शन आहे. सेकंड सिम्पल पास्ट आहे. येस, म्हणजे हे वाक्य बरोबर. हे वाक्य आय थिंक आपण घेतलं होतं. ठीक आहे. पुढे बघा, सी मध्ये बघा. इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू. प्रोबॅबल कंडिशननुसार, म्हणजे इफच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल प्रेझेंट असेल तर मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर पाहिजे किंवा प्रेझेंट मॉडल पाहिजे, कॅन, मे, हॅल, विल, किंवा सिम्पल फ्युचर पाहिजे, आहे सिम्पल फ्युचर. म्हणजे हे वाक्य देखील बरोबर. ऑलरेडी आपलं उत्तर सेट होतं. बी आणि सी का बरोबर आहे हे देखील आपल्याला यायला पाहिजे ना. इथं टिक करून दिलं म्हणजे पुढे चला. का क्वेश्चन पेपर थोडी सोडवतोय आपण, आपलं विद्यार्थ्यांना आपण कोचिंग करतोय, म्हणजे ते का बरोबर आलं हे देखील विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे. क्लिअर. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 133 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स म्हटलंय, लक्षात घ्या. करेक्ट सेंटेन्स म्हटलंय ए बी बघा. वेन दे रिच द एअरपोर्ट द प्लेन हॅड ऑलरेडी टेकन ऑफ. आता इथं बघा, फर्स्ट ॲक्शन सेकंड ॲक्शन. वेन दे रिच द एअरपोर्ट म्हणजे सेकंड ॲक्शन आहे, बरोबर आहे. द प्लेन हॅड ऑलरेडी टेकन ऑफ, प्लेन अगोदरच निघून गेलेलं होतं, ही फर्स्ट ॲक्शन आहे. म्हणजे लक्षात घ्या, परफेक्ट पास्ट टेन्सच्या नियमानुसार बरोबर आहे. परफेक्ट पास्ट टेन्स हा कधीच एकटा येत नाही, तो नेहमी सिम्पल पास्टसोबत येतो. फर्स्ट ॲक्शन ही परफेक्ट पास्टमध्ये येणार आहे का, परफेक्ट पास्ट. सेकंड ॲक्शन सिम्पल पास्टमध्ये रिच्ड आहे, म्हणजे इथं रिच्ड हा काय V2 आहे ना, म्हणजे पहिलं वाक्य बरोबर. बोथ ए बी गेलं, ए बी गेलं, बरोबर आहे.
कारण ए आणि बी ऑप्शन आहे, तर त्या अशा वेळेस डेफिनेटली पहिलं बरोबर असेल, कारण बी इथे पण गेलेलं आहे ना, नन ऑफ द अबो पण याच्यात विचारलं आहे. बघूयात दुसरं वाक्य सोडूयात. वेन दे रीच द एअरपोर्ट, सेकंड ॲक्शन बरोबर आहे. मग फर्स्ट ॲक्शन परफेक्ट पास्टमध्ये यायला पाहिजे, पण इथं सिम्पल पास्ट आहे. सिम्पल पास्ट ऐवजी परफेक्ट पास्ट पाहिजे, पास्ट पाहिजे. ठीक आहे ना, ठीक आहे, लक्षात घ्या. मग हे चुकलं, मग आपलं उत्तर कोणतं आलं मित्रांनो? आपलं उत्तर आलं ओनली ए, एक उत्तर आलं आपलं. ठीक आहे, तिथे इथं हे जे आहे ना, हे वाक्य येथे पाहिजे होतं. डन, क्लिअर झालं? प्रश्न क्रमांक 133 कळला प्रॉपरली. आता पुढचा बघा आहे का? प्रश्न क्रमांक 134 बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. परत काय विचारलंय? करेक्ट सेंटेन्स विचारलाय. ठीक आहे. बाय द टाइम वी अराइव्ड ॲट द स्टेशन द ट्रेन हॅड अ लेफ्ट. बाय द टाइम वी अराइव्ड ॲट द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. म्हणजे आमचं स्टेशनवर येईपर्यंत ट्रेन निघून गेलेली होती. म्हणजे ही फर्स्ट ॲक्शन आहे. ही काय आहे? फर्स्ट आहे. बरोबर आहे. सेकंड ॲक्शन आहे का? बाय द टाइम वी अराइव्ड ॲट द स्टेशन वी अराइव्ड आहे. बरोबर, ही सेकंड ॲक्शन घडलेली आहे. बरोबर, म्हणजे हे वाक्य बरोबर. हे तो ऑप्शन येणारच नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, बघूयात. नाही, नायदर बोथ, नाही नायदर नाही येणार, सॉरी इथं चुकून झालं माझं. ठीक आहे, हे तर आहे. ठीक आहे, आता इथं बघा. मग सिन्स ही हॅज कम्प्लिटेड हिज जॉब ही लेफ्ट अर्ली. तर ही वाक्याचा सेन्स बघितला, कारण याच्यामध्ये दाखवत आहेत. सिन्स कारण दाखवण्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला येत नाही, बिकॉज चालतो. या सिन्सच्या ऐवजी तिथे काय पाहिजे? बिकॉज पाहिजे, किंवा हे वाक्य असं पाहिजे, ही लेफ्ट अर्ली, लेफ्ट अर्ली बिकॉज. हे वाक्य असं पाहिजे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये, बिकॉज ही हॅज कम्प्लिटेड हिज जॉब. किंवा ही हॅज कम्प्लिटेड हिज जॉब म्हणण्यापेक्षा ही हॅड कम्प्लिटेड, दोन्ही घेतील, काय हरकत नाही. दोन्ही म्हणजे जास्त करून याला प्रेफरन्स येईल. म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे, हे वाक्य चुकलेलं आहे, लक्षात घ्या. क्लिअर? हां, मग बोथ पण नाही येणार, बी पण नाही आहे. मग फक्त कोणतं आलं? ओनली ए आलं. का आलं ते लक्षात घ्या, का आलं ते लक्षात घ्या. क्लिअर? चलो नेक्स्ट, पुढचं बघा आता. फिल 135 नंबरचा क्वेश्चन बघा. फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. आता 3 ठिकाणी रिकामी जागा, काही हरकत नाही, असू देत. आता ऑलरेडी जर असेल ना, ऑलरेडी हा परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट पास्ट दोघांमध्ये येतो. लक्षात घ्या. इटच्या नंतर काय यायला पाहिजे? इटच्या नंतर ऑक्झिलरी, हेल्पिंग किंवा सपोर्टिंग वर्ब यायला पाहिजे, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद यायला पाहिजे. बरोबर आहे, कारण ऑलरेडी आहे इथे परफेक्ट पास्ट टेन्स आपण शिकतोय, म्हणजे जिथं सुरुवातीला हॅड असेल तेच घ्यायचं. म्हणजे हे दोन ऑप्शन्स गेलेत, दोन ऑप्शन्स गेलेत. इट हॅड ऑलरेडीचं स्थान मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद मध्ये असतं. मग ऑलरेडी नंतर मुख्य क्रियापद यायला पाहिजे V3 मध्ये. कुठं आहे? हां, V3 कुठे आहे? आहे इथे, स्टॉप्ड आहे. इट हॅड ऑलरेडी स्टॉप्ड रेनिंग व्हेन. आता हे परफेक्ट बघा, इट हॅड ऑलरेडी स्टॉप्ड रेनिंग. खरं तर ही फर्स्ट ॲक्शन आहे, बरोबर आहे ना? फर्स्ट ॲक्शन आहे ती, बरोबर आहे. सेकंड ॲक्शन सिम्पल पास्टमध्ये यायला पाहिजे. मग सिम्पल पास्ट म्हणजे इथं V2 यायला पाहिजे. मग काय यायला पाहिजे? V2 इथं डायरेक्ट यायला पाहिजे मेन वर्ब. व्हेन आय बॉट ॲन अम्ब्रेला. जेव्हा मी छत्री आणले तेव्हा पाऊस अगोदरच बंद झालेला होता. अशा वाक्याचं हे, अशा अर्थाचं हे वाक्य आहे. विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं कशी रिकामी जागा तिथे भरायची प्रॉपरली? हे त्याचं उत्तर आलं. म्हणजे पाऊस बंद झालेला होता, स्टॉप येईल बरं का. इथं बघा, आयोगाने फसवण्यासाठी कसे ऑप्शन दिलेत? हॅड आहे, ब्रॉड दिलाय आणि स्टॉप दिलाय. विद्यार्थी कन्फ्यूज होतात, कारण वेळेअभावी विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात. पण वाक्याचा अर्थ देखील लावायचा ना. तुम्ही जर वाक्याचा अर्थ प्रॉपरली लावला तर तिथे येईल. ही सेकंड ॲक्शन आहे, लक्षात घ्या. व्हेन आय बॉट ॲन अम्ब्रेला. बायचा भूतकाळ असतो. बॉट आहे का ब्रॉट आहे? सॉरी, ब्रॉट आहे. हां,
एक्स्ट्रीमली सॉरी, ब्रॉट. आता बघा, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट म्हणजे आणणे, आणली असं त्याचा अर्थ आहे. बाय, बॉट, दोघांमध्ये फरक बघा, मुद्दा म्हणून तुम्हाला लिहून द्यायची गरज पडली. ठीक आहे. बाय म्हणजे विकत घेणे, विकत घेतले, विकत घेतले. दोघा व्हर्बमध्ये फरक आहे, स्लाइटली फरक आहे, लक्षात घ्या. ब्रिंग म्हणजे आणणे, आणणे आणि विकत घेणे. फरक दोघांचा बघा काय आहे, व्हर्बचा दोघांचा फरक बघा काय फरक आहे त्यामध्ये. म्हणजे जेवढ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तेवढं तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. क्लिअर. चलो 135चा प्रश्न कळला. मग नेक्स्ट 136 बघा. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स गिवन इन ब्रॅकेट. आता बघा, म्हणजे परफेक्ट फास्ट, सिम्पल फास्ट काय क्रम आहे तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट ॲक्शन असेल, जी अगोदर घडलेली होती घटना ती परफेक्ट फास्टमध्ये येणार, नंतर घडलेली घटना सिम्पल फास्टमध्ये येणार, एवढं लक्षात घ्या. पहिलं वाक्य, रीना डिड नॉट गो टू द स्कूल यस्टरडे. काल रीना शाळेत गेलेली नव्हती. म्हणजे ही सेकंड ॲक्शन झाली, बरोबर आहे. सेकंड ॲक्शन बरोबर आहे. मग फर्स्ट ॲक्शन काय यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे, परफेक्ट फास्ट यायला पाहिजे. ॲज, बिकॉज, या ॲजचा अर्थ इथं काय, बिकॉज असा आहे. शी डॅश डॅश फिनिश हर होमवर्क म्हणजे काय, तिने तिचा गृहपाठ केलेला नव्हता असं त्याचा अर्थ होईल ना. शी हॅड नॉट फिनिश्ड. निगेटिव्ह वाक्य आहेत ना, निगेटिव्ह आहे. हॅड नॉट यायला पाहिजे. हॅड नॉट कुठे आहे, हॅड नॉट परफेक्ट पास्ट, तिथं हॅड नॉट फिनिश्ड का येईल, कारण अगोदरचं वाक्य निगेटिव्ह आहे. रीना काल शाळेत गेली नव्हती कारण तिने तिचा गृहपाठ पूर्ण केलेला नव्हता. म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स रिकाम्या जागी यायला पाहिजे, लक्षात घ्या. क्लिअर. प्रश्न क्रमांक 136चं उत्तर आलं 1. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 137 बघा. कंप्लीट द सेंटेन्स चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. कंप्लीट द सेंटेन्स चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता बघा मित्रांनो, तुम्हाला आता इतकं इझी सोडवता येईल नाही हे लक्षात घ्या. द बॉईज फ्लेड इन ग्रेट हेस्ट. प्ले म्हणजे फ्लेड, फ्ली, हां फ्ली म्हणजे पळून जाणे, पोबारा करणे, त्याचं दुसरं रूप आहे फ्लेड, तिसरं रूप आहे फ्लेड. हा V2 आहे, हा V3 आहे, बरोबर. तिचं पोबारा करणे, पळून जाणे. द बॉईज फ्लेड इन ग्रेट हेस्ट. मुलं घाईघाईने पळाली. फॉर, या फॉरचा अर्थ इथं कारण आहे, ॲज आहे, बिकॉज आहे. ठीक आहे. दे डॅश डॅश अ स्नेक. इथे जर फर्स्ट ॲक्शन आहे, सिम्पल पास्ट आहे, तर इथे परफेक्ट पास्ट यायला पाहिजे. बिकॉज हॅड प्लस V3 यायला पाहिजे. इथे काय यायला पाहिजे, हॅड प्लस V3, कारण त्यांनी साप पाहिलेला होता, बरोबर ना. मग काय ना, हॅड सीन जिथं तुम्हाला दिसेल ते त्याचं उत्तर येईल. हॅव सीन नाही, हॅव बीन सीन नाही, सॉ नाही, काय येणार मग, हॅड सीन. मुलं घाईघाईने पळाले कारण त्यांनी साप पाहिलेला होता. रिकाम्या जागी काय येणार, हॅड सीन. फर्स्ट ॲक्शन, अगोदर त्यांनी साप बघितला, नंतर ते पळाले, बरोबर. अगोदर त्यांनी काय, साप बघितला, नंतर ते पळाले ना. तर अगोदरच पळाले, साप दिसला नाही, त्याला काही अर्थच उरत नाही, त्याला अर्थच उरत नाही. ठीक आहे. नेक्स्ट 138 नंबर बघा. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द अंडरलाईन वर्ड. म्हणजे जिथे अंडरलाईन केलेला आहे त्याचा टेन्स ओळखायचा आहे. मी तुम्हाला वाक्य बघा. शी हॅड हॅड हर लंच बिफोर शी केम. एका वाक्यात जर दोनदा हॅड हॅड येत असेल तर हा एक हॅड काय असतो, हेल्पिंग वर्ब असतो, आणि दुसरा हॅड हा V3 असतो, आणि तो असतो परफेक्ट पास्ट. कोणता असतो, परफेक्ट पास्ट. कारण परफेक्ट पास्टचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. म्हणजे हा हॅड म्हणजेच काय, हेल्पिंग वर्ब, आणि हा V3 म्हणजेच काय, हा हॅड, हा V3 आहे, लक्षात घ्या. कोणता आला तो, परफेक्ट पास्ट टेन्स आला. सिंपल पास्ट आहे का, नाही. पास्ट कंटिन्यूस आहे का, नाही. पास्ट परफेक्ट कंटिन्यूस आहे का, नाही. पास्ट परफेक्ट आहे. मग प्रश्न क्रमांक 138चं उत्तर काय आलं मित्रांनो, 4 आलं. क्लिअर. नेक्स्ट 139 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. कपिल देव डॅश डॅश 2 विकेट्स बिफोर रेन इंटरप्टेड. कपिल देव डॅश डॅश 2 विकेट्स बिफोर रेन इंटरप्टेड.
बिफोरच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट असेल म्हणजे ही सिम्पल पास्ट असेल म्हणजे ही सेकंड ॲक्शन आहे, बरोबर. तर फर्स्ट ॲक्शनमध्ये काय पाहिजे, परफेक्ट पास्ट पाहिजे. इथं काय पाहिजे, परफेक्ट पास्ट. म्हणजेच इथं काय पाहिजे, हॅड प्लस V3 पाहिजे, बरोबर ना. मग कुठे हॅड प्लस V3, टूक हा V2 आहे, हॅड बीन टेकिंग नाही येणार, हॅड टेकन पाहिजे, हॅज टेकन नाही. लक्षात आलं. म्हणजे बघा ही ट्रिक्स वापरून तुम्ही किती इझिली ते क्वेश्चन सॉल्व करू शकतात. क्लिअर. चलो प्रश्न क्रमांक 140 बघा. आयडेंटिफाय द सेंटेन्स विच डज नॉट फॉलो द करेक्ट वर्ड ऑर्डर ऑफ वर्ड्स. म्हणजे ज्यामध्ये असे वाक्य आहे की ज्यामध्ये वाक्याची ऑर्डर करेक्टली फॉलो केली गेलेली नाही. म्हणजे कर्ता क्रियापद ऑब्जेक्ट असे रचना चुकलेली आहे किंवा टेन्स फॉर्म चुकलेला आहे ते बघूया. पहिलं वाक्य, द पीपल रँग द बेल फॉर जॉय. म्हणजे पीपल सब्जेक्टला, रँग व्हर्ब आला, द बेल ऑब्जेक्ट आला, फॉर जॉय हा कॉम्प्लिमेंट आला, वाक्य बरोबर. नथिंग एव्हर हॅपन्स बाय चान्स. कोणती गोष्ट सहजासहजी घडत नाही, वाक्य बरोबर आहे. द टॉप्स ऑफ द माउंटेन्स वेअर कवर्ड विथ स्नो. या वाक्याचा करता द टॉप्स आहे, द टॉप्स ऑफ द माउंटेन म्हणजे माउंटेनचं शिखर, वेअर कवर्ड विथ स्नो बर्फाने झाकलेले होते, आच्छादलेले होते, वाक्य बरोबर आहे. या वाक्याचा करता काय, द टॉप्स आहे, अनेक वचनी आहे, हे वाक्य पण बरोबर. इन द विलेज ही डाईड वेअर ही वॉज बॉर्न. वेअर ही वॉज बॉर्न बरोबर. इन द विलेज ही डाईड, हां ही सेकंड आहे आणि फर्स्ट आहे. अगोदर जन्म होतो ना, नंतर माणूस मरतो. अगोदर मरतो नंतर जन्म होतो असं होत नाही. फर्स्ट ॲक्शन बघा कोणती आहे, वेअर ही वॉज बॉर्न. फर्स्ट ॲक्शन काय, परफेक्ट पास्टमध्ये आलं पाहिजे. सेकंड ऑप्शन सिम्पलमध्ये बरोबर आहे. हां, इन द विलेज ही डाईड वेअर ही वॉज बॉर्न. हां, वेअर ही हॅड बॉर्न असे आलं पाहिजे. वेअर ही हॅड बॉर्न. ठीक आहे, असं त्याचं उत्तर यायला पाहिजे. हे वाक्य कसं येईल, ही डाईड इन द विलेज. ही डाईड इन द विलेज वेअर ही हॅड बॉर्न. लक्षात घ्या, वेअर ही हॅज बॉर्न, वेअर ही हॅड बॉर्न. ठीक आहे, वेअर ही हॅड बॉर्न हे पण चुकलं. म्हणजे बघा हे चुकलं म्हणजे 4 नंबरचं वाक्य त्याच्यात काय येईल, हे बरोबर आहे. म्हणजे येथे वर्ड ऑर्डर फॉलो केलं जात नाही. याचं उत्तर 4 आहे, 4 आहे. ठीक आहे, इथे प्रॉपर वर्ड ऑर्डर फॉलो केलं जात नाहीये कुठे, 4 मध्ये. क्लिअर. प्रश्न क्रमांक 140चं उत्तर काय आलं, 4. पुढे प्रश्न क्रमांक 141 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट सेंटेन्स म्हटलं आहे, याच्यात पण सिक्वेन्स आहे बरोबर. परफेक्ट पास्ट, सिम्पल पास्ट, फर्स्ट ॲक्शन, सेकंड ॲक्शन. द ट्रेन लेफ्ट बिफोर वी रीच द स्टेशन. आता बिफोरच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट असेल तर इकडे परफेक्ट पास्ट पाहिजे, परफेक्ट पास्ट पाहिजे, बरोबर आहे. पण इथं काय V2 आहे म्हणून वाक्य चुकलं, म्हणून वाक्य चुकलं. क्लिअर. पुढचं बघा, द ट्रेन विल लिव्ह. इकडे जर विल लिव्ह असेल तर इकडे काय पाहिजे, V1 पाहिजे, वाक्य चुकलं. लक्षात घ्या, हा पण क्रम आहे बरं का. द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर वी रीच द स्टेशन. बिफोरच्या काळात, बिफोरच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट असेल म्हणजे सेकंड ॲक्शन, तर फर्स्ट ॲक्शन परफेक्ट पास्ट पाहिजे आहे, परफेक्ट पास्ट आहे, हॅड प्लस V3 आहे, हे वाक्य बरोबर आहे 3 नंबरचं. चौथं वाक्य बघा, द ट्रेन वॉज लिव्हिंग बिफोर वी रीच द स्टेशन. वॉज लिव्हिंग नाही, इथं हॅड लेफ्ट पाहिजे, हे पण वाक्य चुकलं. याच्यात एकच वाक्य बरोबर आहे 3 नंबरचं. का, आपला तो सिक्वेन्स तिथे कामाला पडतोय. फर्स्ट ॲक्शन कोणती घडलेली आहे, सेकंड ॲक्शन कोणती घडलेली आहे. फर्स्ट ॲक्शन ही परफेक्ट पास्ट असते, सेकंड ॲक्शन ही सिम्पल पास्ट टेन्स असते. क्लिअर. बघा पुढे प्रश्न क्रमांक 142 बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. पुस्तकाचं जर प्रॉपरली ॲनालिसिस केलं, ही पुस्तकाची रचनाच मी अशी केलेली होती की विद्यार्थ्यांचं अभ्यास करण्याचं टेन्शनच जावं. बहुतेक विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम असतो, विद्यार्थ्यांना ग्रामर कळतं पण ज्यावेळेस ते PYQ सोडवायला घेतात ना, तर त्यांचा अंगाचा थरकाप उडतो, म्हणजे ते कन्फ्यूज होतात खूप.
ते कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी त्या नियमांच्या खालीच मी प्रश्नांची मांडणी केलेली होती. क्लिअर? पुढे बघा मग. प्रश्न क्रमांक 142 बघा. चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द सेंटेन्स विच इज परफेक्ट पास्ट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्स म्हटलं म्हणजे आपल्याला रचना सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. आता इथे बघा. ही हॅज बीन रायटिंग अ लेटर. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट. चुकलं. ही हॅड बीन रायटिंग अ लेटर. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट प्रेझेंट. ठीक आहे. पास्ट. ही हॅड रिटन अ लेटर. परफेक्ट पास्ट. परफेक्ट पास्ट. ठीक आहे. ही हॅज रिटन अ लेटर. हॅज रिटन. परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट प्रेझेंट. लक्षात घ्या. मग आपल्याला कोणतं पाहिजे? हे पाहिजे. लक्षात घ्या. परफेक्ट पास्ट विचारलं होतं ना आपल्याला, त्याचं उत्तर आलं 3. प्रश्न क्रमांक 142चं उत्तर आलं 3. प्रश्न क्रमांक 143 बघा. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड. आता इथे बघा तोच आहे. तुम्हाला सांगितलं बिफोर आफ्टर आला तर लक्षात घ्या, फिट डोक्यात बसवायचं. ही डॅश डॅश द रूम बिफोर हिज बॉस केम इन. म्हणजे त्याच्या बॉसच्या कॅबिनमध्ये येण्याच्या आधीच तो आत आलेला होता, किंवा त्याने आत आलेला नव्हता, त्याने ते कॅबिन सोडलेली होती किंवा ऑफिस सोडलेलं होतं, असा त्याचा अर्थ आहे. बिफोरच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट असेल तर अगोदरच्या क्लॉजमध्ये काय यायला पाहिजे? परफेक्ट पास्ट यायला पाहिजे. म्हणजे याच्यात काय यायला पाहिजे? हॅड प्लस V3 यायला पाहिजे. कुठे हॅड प्लस V3? येस, हॅड लेफ्ट यायला पाहिजे. रूम आहे, ऑफिस म्हणा, कॅबिन म्हणा. ही हॅड लेफ्ट द रूम बिफोर हिज बॉस केम इन. म्हणजे बॉस आत येण्याच्या आधीच तो रूममधून बाहेर निघून गेलेला होता. परफेक्ट पास्ट. क्लिअर? चलो, किती सोपं वाटतं ना क्वेश्चन सोडवायला. एक 4 ते 5 सेकंदामध्ये आपलं सोडून होतंय. नोट्समध्ये डिटेल का लिहितोय की ज्यावेळेस तुम्ही वाचाल परीक्षेला जाता तुमच्या लक्षात येईल. ही डॅश डॅश डाऊन द 4 टाइम्स ऑन पेपर. बघा, ही डॅश डॅश डाऊन द 4 टाइम्स ऑन अ पेपर. म्हणजे आता याच्यात बघा, त्याने पेपरमध्ये 4 वेळेस लिहिलेलं होतं, अशा अर्थाने 4 आयटम्स ऑन अ पेपर. पेपरावर 4दा त्याने लिहिलेलं होतं, या अर्थाने तिथे परफेक्ट पास्ट टेन्स येईल. ठीक आहे. याच्यात जास्त वेळ घालवायचा नाही आपण, लक्षात घ्या. कारण विचारलंच आहे काय, इथं खाली सूचनाच विचारली आहे. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. ऑलरेडी सब्जेक्ट प्रोव्हाइड केलेला आहे ही. इथं आपल्याला काय भरायचं आहे? हॅड प्लस V3. झालं? येस. द शीप हॅड डॅश डॅश बिफोर हेल्प अराइव्ड. चूज द करेक्ट वर्ड फॉर्म फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. बिफोर हेल्प अराइव्ड. बिफोरच्या याच्यात जर सिम्पल पास्ट असेल तर इकडे काय पाहिजे? हॅड प्लस V3 म्हणजे परफेक्ट पास्ट पाहिजे. बरोबर आहे. तिथे ऑलरेडी हॅड दिलेला आहे, फक्त तिसरं रूप पाहिजे. सिंक म्हणजे बुडणे, सिंक, टँक, टंक. V1 V2 आणि V3. बुडणे असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. वस्तू बुडते तर त्याला सिंक म्हणतात, व्यक्ती बुडते त्याला ड्रॉट असं म्हणतात, है ना. ड्रॉन असं म्हणतात, ड्रॉन. ठीक आहे, लक्षात घ्या. द शिप हॅड संक बिफोर हेल्प अराइव्ड. म्हणजे मदत येण्यापूर्वीच जहाज बुडालेलं होतं, या अर्थाने रिकाम्या जागी सिंकचं तिसरं रूप संक येणार, लक्षात घ्या. ठीक आहे. क्लिअर? पुढे प्रश्न क्रमांक 146 बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. बिफोर वी हॅड फिनिश्ड आवर मील ही डॅश डॅश अस बॅक टू वर्क. बघा, बिफोरचा रिलेव्हन्स येथे येतोय. लक्षात, मी तुम्हाला सांगितलं रिलेव्हन्स येत असेल लिहिताना, बिफोर जरी पुढे आला असेल तर त्याचा रिलेव्हन्स सिंपल पास्टला दर्शवित असतो. बघा मग, बिफोर वी हॅड फिनिश्ड आवर मील ही. आता येथे जर परफेक्ट पास्ट आहे तर इथे काय यायला पाहिजे? सिंपल पास्ट यायला पाहिजे. म्हणजे येथे रिकाम्या जागी काय यायला पाहिजे? V2 यायला पाहिजे. ही ऑर्डर्ड अस बॅक टू वर्क. झालं? येस. मग इथं काय यायला पाहिजे? सिंपल पास्ट यायला पाहिजे. क्लिअर? नेक्स्ट. आता याचा दुसरा नियम बघा. पहिल्या नियमावर किती क्वेश्चन्स होते? परफेक्ट पास्टच्या पहिल्या नियमावर भरपूर क्वेश्चन होते. दुसरा आणि तिसरा नियम आता बघूयात आपण. तिसरा पण रूल आहे त्याला, आणखी चौथा पण आहे वाटतं. ठीक आहे, बघूयात. 5 आहे.
ओके, म्हणजे जिथे जिथे आहे तो ते आपण बघूयात. ठीक आहे. आता याच्यात बघा रूल्स आहेत, प्रश्न नाही त्याच्यावर. दुसरा नियम काय म्हणतोय, भूतकाळात अपूर्ण राहिलेल्या होप, विश, थिंक, इंटेंड इत्यादींना दर्शविण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट आपण अतृप्त राहिलो त्या गोष्टीबद्दल, मग ती काय इच्छा असेल, आशा असेल, अपेक्षा असेल, एखादा विचार असेल किंवा हेतू असेल इत्यादी दर्शवण्यासाठी आपण काय वापरतो, परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर करतो. परंतु ती गोष्ट पूर्ण झालेली नसते, आपण अतृप्त असतो, काय असतो, सॅटिएट असतो, इनसॅटिएट असतो, अतृप्त असतो, लक्षात घ्या. आय विश आय हॅड ॲक्सेप्टेड द जॉब. माझी इच्छा होती की मी तो जॉब स्वीकारावा, परंतु मी तो स्वीकारला नाही. म्हणजे इच्छा स्वीकारण्याची अपूर्णच राहिली. हिंदी मूवीमध्ये माझं, काश मैं वो जॉब कर लेता तो मैं उससे शादी कर लेता, मैंने जॉब एक्सेप्ट नहीं किया, वो भी मेरे हाथ से चली गई. हिंदी फिल्ममधले डायलॉग आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. आय विश आय हॅडंट रिटर्न दॅट लेटर. मी जर ते पत्र लिहिलं नसतं तर बरं झालं असतं. पण आता काय, मी ते लिहिलं आणि मला त्याबद्दल आता वाईट वाटत आहेत. नको त्या ठिकाणी आगाऊपणा केला आणि तोंडावर खावं लागली, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्या भाषेत कसं त्याचा अर्थ लावायचा ते आहे. इफ ओनली द लेटर हॅड अराइव्ड इन टाईम आय वुड हॅव सेंट यू मनी. जर ते पत्र वेळेवर आलं असतं तर मी तुला पैसे पाठवले असते, परंतु ते पत्र वेळेवर आलं नाही, मला मिळालं नाही, म्हणून मी तुला पैसे पाठवू शकलो नाही. अशा अर्थाचं ते वाक्य आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आय विश आय हॅड पास इन द फर्स्ट डिव्हिजन. फर्स्ट डिव्हिजनमध्ये पास होण्याची माझी इच्छा होती, परंतु ती झाली नाही, मी पास झालो नाही, मला 8 ते 10 अटेम्प्ट घ्यावं लागले, असा वाक्याचा अर्थ आहे. नेक्स्ट, आय हॅड होप टू मीट माय फ्रेंड येस्टरडे बट आय फेल इल. मला काल माझ्या मित्राला भेटण्याची खूप इच्छा होती, परंतु मी त्याला भेटू शकलो नाही, कारण स्पष्ट आहे मी आजारी पडलो. क्लिअर. तिसरा नियम बघा, वाक्याचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना परफेक्ट प्रेझेंट टेन्स व सिम्पल पास्ट टेन्स या वाक्याचे परफेक्ट पास्ट टेन्समध्ये रूपांतर केले जाते. हां, आता बघा, सिम्पल पास्ट टेन्स आणि परफेक्ट परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा काय केला होता, परफेक्ट पास्ट केला होता. हे दोन टेन्स आहेत, ज्याचं कन्व्हर्जन एक सिम्पल पास्ट आणि दुसरं आहे परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट प्रेझेंट. जर तुम्हाला डायरेक्ट स्पीच दिलं, डायरेक्ट स्पीचचे वाक्य सिम्पल पास्ट किंवा परफेक्ट प्रेझेंटमध्ये असेल तर या दोघांचं काय होतं, दोघांचा टेन्स कन्वर्ट केला जातो परफेक्ट पास्टमध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघूयात. हरी सेड आय हॅव रिटन अ लेटर. परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट प्रेझेंट. आता परफेक्ट प्रेझेंटचा काय होईल, परफेक्ट पास्ट होईल. हरी सेड दॅट. आता आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघणारच सगळं. हरी सेड दॅट ही हॅड रिटन अ लेटर. हॅड रिटन आला का परफेक्ट. हॅव रिटनचं काय झालं, हॅड रिटन झालं. हरीनुसार आपण ही आला. स्पीकर कोण आहे, हरी, मग तो काय घेईल, सर्वनाम हीच घेणार, लक्षात घ्या. वाक्याचा काळ भूतकाळ केला आपण. राजा सेड आय टूक द बुक. सिम्पल पास्ट आहे, V2 आहे, याचं पण काय होणार, हॅड टेकन होणार, लक्षात घ्या. जे बदल आहेत ते आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघणारच आहोत. नेक्स्ट, भूतकाळात. आता पुढे बघा, भूतकाळात पूर्ण न झालेली अट, अनफुलफिल्ड इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त करण्यासाठी कंडिशनल सेंटेन्स नंबर 4 मध्ये पूर्ण भूतकाळ वापरला जातो. म्हणजे इफच्या क्लॉजमध्ये काय येणार, परफेक्ट पास्ट येणार, परफेक्ट पास्ट. आणि जो नंतरचा क्लॉज असतो त्यामध्ये रचना येणार सब्जेक्ट वुड हॅव प्लस V3. म्हणजे इथे परफेक्ट मॉडेल येणार. इथे परफेक्ट पास्ट असेल तर इकडे परफेक्ट मॉडेल येणार. परफेक्ट मॉडेल कोणाला म्हणतो आपण, शुड हॅव, कुड हॅव, माईट हॅव प्लस V3 अशी जी रचना असते त्यालाच आपण परफेक्ट मॉडेल म्हणत असतो, लक्षात घ्या. बघा मग इफच्या क्लॉजमध्ये काय येणार, परफेक्ट पास्ट येणार. बघा फॉर एक्झाम्पल, इफ ही हॅड स्टडीड सिन्सिअरली, आला का परफेक्ट पास्ट. मेन क्लॉज, he would have scored more. if clause मध्ये unless येईल, had येईल, had been येईल, लक्षात घ्या. हा मेन क्लॉज आहे, तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. इफचा क्लॉज काय असतो, SC, सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे. पुढे, इफ यू हॅड वायर्ड मी, हॅड वायर्ड, परफेक्ट पास्ट, आय वुड हॅव हेल्प्ड यू, परफेक्ट मॉडेल. मेन क्लॉजमध्ये काय येणार, परफेक्ट मॉडेल येणार. इफ ही हॅड स्टडीड सिन्सिअरली, जर त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला असता, ही वुड हॅव स्कोर्ड मोर, त्याला अधिक मार्क मिळाले असते, असा वाक्याचा अर्थ आहे. हे केलं असतं तर ते झालं असतं, ते केलं नाही म्हणून हे झालं नाही, अशा अर्थाचं हे वाक्य असतं. कंडिशन आहे,
इम्पॉसिबल कंडिशन आहे, अशक्य अट आहे, पूर्ण न झालेली अट आहे, अनफुलफिल्ड कंडिशन आहे. यामध्ये रचना अशीच असते, लक्षात घ्या. ठीक आहे. इफ यू हॅड वायर्ड मी इन टाईम, जर तुम्हाला वेळेत फोन केला असता, आय वुड हॅव हेल्प यू, मी तुला मदत केली असती. इफ आय हॅड गॉन टू पुणे, जर मी पुण्याला गेलो असतो, आय वुड हॅव मेट ऑल माय रिलेटिव्स, मी सर्व माझ्या नातेवाईकांना भेटलो असतो. हे केलं असतं, हे झालं असतं, तर ते झालं असतं. ठीक आहे. इफ यू हॅड इन्व्हायटेड मी, जर तुम्हाला आमंत्रण दिलं असतं, आय वुड हॅव अटेंडेड द प्रोग्राम, मी प्रोग्रामला आलो असतो, मी प्रोग्राम अटेंड केला असता, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. इफ यू हॅड सिस्टमॅटिकली फिल्ड द फॉर्म, जर तू काळजीपूर्वक तो फॉर्म भरला असता, तो अर्ज भरला असता, यू वुड हॅव नॉट बीन रिजेक्टेड, तुला रिजेक्ट केलं नसतं, तुला वगळण्यात आलं नसतं, अशा वाक्याचा अर्थ आहे. आपण काय करायचं, इफच्या क्लॉजमध्ये कोणता टेन्स आहे, मेन क्लॉजमध्ये कोणता टेन्स आहे, हे व्यवस्थित बघायचं. परफेक्ट मॉडेल कोणाला म्हणतात, परफेक्ट पास्ट कोणाला म्हणतात, हे लक्षात घ्या. हे कुठं वापरलं जातं, अनफुलफिल्ड किंवा इम्पॉसिबल कंडिशन सेंटेन्स नंबर 4मध्ये इफच्या क्लॉजमध्ये परफेक्ट पास्ट येतो आणि मेन क्लॉजमध्ये परफेक्ट मॉडेल येतो, हे लक्षात ठेवा. हे पाठच करून ठेवायचं, रिकाम्या जागी आले मला असंच बघायचं. आपण कंडिशनल सेंटेन्स याच्यानंतर बघणार आहोत, तो पण पार्ट क्लिअर होईल. पुढे बघा, हार्डली व्हेन, स्केअर्सली व्हेनच्या रचनेत हार्डली स्केअर्सलीच्या पार्टमध्ये पास्ट परफेक्ट टेन्सचा, तर व्हेन बिफोरच्या पार्टमध्ये सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतात. हा जनरल रूल आहे बरं का. हार्डली हॅड आला तर विथरीच येणार, व्हेनमध्ये सिंपल पास्ट येणार, किंवा व्हेनच्या ऐवजी बिफोर पण येतो बरं का, लक्षात घ्या. SSCला CDSला विचारलं आहे, आपल्याकडे फक्त माहिती आहे हार्डली व्हेन नसतो, हार्डली बिफोर पण असतो, लक्षात घ्या. स्केअर्सली बिफोर पण असतो, जर आयोगाने टाकलं तर बिफोर पण लक्षात ठेवा. क्लिअर. म्हणजे व्हेनच्या पार्टमध्ये काय सिंपल पास्ट आहे, हार्डली हॅडच्या पार्टमध्ये काय परफेक्ट पास्ट आहे, लक्षात घ्यायचं फिक्स. आता बघा, हार्डली हॅड आय एंटर्ड द क्लास, हार्डली हॅडचं साम्राज्य इथपर्यंत, व्हेनचं साम्राज्य इथपर्यंत. हार्डली हॅड ही संग अ सॉन्ग, हार्डली हॅडचं साम्राज्य इथपर्यंत, व्हेनचं साम्राज्य इथपर्यंत. व्हेनमध्ये काय सिंपल पास्ट, इकडे V2, इकडे हॅड प्लस V3. परफेक्ट पास्ट इकडे सिंपल पास्ट, लक्षात घ्या. जागा ठरलेली आहे. हार्डली हॅड द सन रायझन, परफेक्ट पास्ट साम्राज्य इकडे, तिकडे हार्डली हॅडचं साम्राज्य, इकडे व्हेनचं साम्राज्य, लक्षात घ्या. ह्या गोष्टी तुम्हाला का सांगतो की इमिजिएट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. हां, शेख सरांनी साम्राज्य हा शब्द वापरला होता. हार्डली हॅडचं साम्राज्य परफेक्ट पास्ट, व्हेनचं साम्राज्य सिंपल पास्ट. क्लिअर, लक्षात घ्या. चलो नेक्स्ट. मग लक्षात आलं, परफेक्ट पास्ट इथं संपला आणि आता याच्यातला एक शेवटचा पार्ट आला आहे पास्ट टेन्समधला, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, ज्याला आपण चालू पूर्ण भूतकाळ म्हणतो, ते पण बघूयात. तो पण इझी आहे,